तू 100 वेळा रिस्टार्ट केलंस पण कधी कंटिन्यू केलं नाही. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला शुभमची स्टोरी सांगणार आहे, ज्याला मोटिवेशन खूप होतं पण डिसिप्लिन नव्हतं. शुभम खूप मोटिवेट होता. जिम जॉईन केली, ऑनलाईन कोर्स घेतला, जर्नल विकत घेतलं. पहिले 2 दिवस तो फायर होता. तिसऱ्या दिवशी मूड नव्हता. तो म्हणाला, आज नाही, उद्यापासून. तो उद्या 6 महिने चालला. एके रात्री 2 वाजता तो मोटिवेशनल व्हिडिओ बघत होता. सडनली त्याला जाणवलं, मी मोटिवेट आहे पण मी कन्सिस्टंट नाही. त्याला कळलं, मोटिवेशन मूड आहे पण डिसिप्लिन आयडेंटिटी आहे. त्याने एक रूल बनवला, नो 0 डेज. मूड असो वा नसो, दररोज 30 मिनिटं काम, बस. पहिले 10 दिवस हील होतो. मेंदू एक्सक्यूज देत होता, आज संडे आहे, आज थकलोय, आज एनर्जी नाही. पण तो म्हणाला, मी मूड नाही, मी माझं वर्क फ्लो करतो. त्याने त्याची सकाळ बदलली. फोन उघडण्याआधी 20 मिनिटं स्वतःसाठी दिले. वर्कआउट, रीडिंग, प्लॅनिंग. सकाळ जिंकली की दिवस जिंकला. शुभम प्लॅनिंग किंग होता. कलरफुल टाइम टेबल, ॲप्स, नोट्स, पण 0 ॲक्शन. त्याने प्लॅनिंग 50% कमी केली, एक्सक्युजन 200% वाढवलं. 6 महिन्यांनी तो मिलेनियर झाला नाही, पण तो स्टेबल झाला. कॉन्फिडंट लाऊड नव्हता, पण तो स्ट्रॉंग होता. लोक म्हणाले, तू खूप मोटिवेट दिसतोय. तो फक्त हसला, कारण तो मोटिवेट नव्हता, तो डिसिप्लिन होता. मोटिवेशन स्पार्क आहे, तो पेटतो आणि विझतो. डिसिप्लिन इंजिन आहे, तो रोज चालतो. स्पार्क एक्झिमेंट देतो, इंजिन डायरेक्शन देतो. स्पार्क सुरुवात करतो, इंजिन फिनिश करतो. प्रश्न मोटिवेशनचा नाही, प्रश्न आयडेंटिटीचा आहे. तू स्पार्क आहेस की इंजिन? कमेंट करून सांग. आज एक छोटं प्रॉमिस स्वतःला दे आणि तो पाळ. बाकी आयुष्य आपोआप बदलेल. जर तुला स्पार्क नाही, इंजिन व्हायचं असेल तर सबस्क्राईब कर, धडा लाव.